नमस्कार, मी स्मिता किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। इथे मी भरली वांगी दाखवणार आहे। त्यासाठी हे वांगी घेतले, एक बटाटा सोलून कापून घेतला, कांदा, टोमॅटो। इथे वांग्यांना लावण्यासाठी मीठ, धनेपूड, हळद, लाल तिखट आणि शेंगदाण्याचा कूट घेतला आहे। हे आतमध्ये भरण्यासाठी सारण, शेंगदाण्याचा कूट, खोबरं, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, एक थोडासा गूळ, इथे मीठ आणि लसूण पेस्ट आणि इथे ठेचलेला लसूण फोडण्यासाठी। इथे मी 2 डाव तेल घेते। आता ही वांगी काढून घेणार आहे आणि हळद, मीठ, मसाला लावून घेते। फोडणीमध्ये हिंग, कांदा, ठेचलेलं लसूण, आता मी सगळं साहित्य मिक्स करून घेणार आहे। गूळ बारीक करून घेते। तर हे सगळं आतमध्ये भरून घेणार। कांदा लाल झाल्यानंतर हे वांगी भरलेली घालणार आहे। बटाटा, टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार। उरलेला मसाला, हे कांदा खोबरं वाटण, भाजून कांदा खोबरं ठेवलेलं वाटण 2 चमचे घातलं। वांगी छान परतून घ्यायची। तेल सुटलंय, आपण जे वांगीचं पाणी होतं ते घालायचं। त्यामध्ये मीठ वगैरे घालण्याची गरज नाही। याला 1 शिटी काढून घ्यायची। वांगं जास्त शिजलं तर 1 ते 2 शिट्यात होणार वांग। मी इथे 2 शिट्या काढून घेते, मला वांगी मोठी वाटतात म्हणून। अगोदर 1 झाले, तरी पण आणखी एक करून घेते। गॅस बंद करून घेऊया। वांग वाफेवरच शिजून जाईल। तर 3 शिट्ट्या झाल्या आहेत। थंड करून घेतला आहे कुकर। त्या कुकरचं झाकण उघडून घेते। वांग शिजलंय आता।
छान ग्रेव्ही पण तयार झाली आहे. चला तर मग हे वांग मी आता चपाती भाकरी बरोबर सर्व करूया. हे माझं किचन आहे. वांग्याला कलर पण चांगला आला. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.